अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। पण या कर्जमाफीतील रकमेमध्ये तफावत आढळून येत असल्याचा प्रकार हिंगोलीमध्ये उघडकीस आलाय। हिंगोली जिल्ह्यातील भगवती गावातील शेतकरी राहुल कांबळे यांच्याकडे 2 एकर शेती आहे। काही वर्षांपूर्वी त्यांनी या शेतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेकडून पीक कर्ज घेतलं होतं। शेतातील पिकांचं उत्पादन झाल्यामुळे ते पीक कर्ज परतफेड करणं राहुल कांबळे यांना शक्य झालं नसल्यानं ते सगळे कर्ज थकीत राहिलं होतं। शेतकरी राहुल कांबळे यांना कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ आढळून आलाय। परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र कांबळे यांच्या समोर त्यांच्या नावावर कर्जमाफीची रक्कम 2,893,000 एवढी देण्यात आली होती। प्रत्यक्षात त्यांच्या नावे 65,000चं कर्ज आहे। कर्जाचे हे आकडे पाहून शेतकरी राहुल कांबळे चांगलेच गोंधळात पडले। स्टेट बँकेकडून कर्ज घेतलेलं होतं। त्या कर्ज मूळ रक्कम मी घेतलेली आहे 36,000 रुपये। कर्जमाफीच्या यादीमध्ये कर्ज दाखवून राहिले 20,000 रुपये मूळ रक्कम घेतलेली माफ झालेलं। आणि रक्कम ज्यावेळेस बँकेत आलो तर बँकेत मॅनेजर दाखवून राहिले 66,800 रुपये। केवायसी आता करायची तर मग कशा पद्धतीची करावं, माफ कोणतं होईल? केवायसीला रक्कम दाखवायला 65,000 रुपये। अच्छा, हां, मग आता याच्यात केवायसी करावं तर कुठल्या पद्धतीची करावं?